पाहणार आहोत लोकसभेच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी लोकसभेचा महासंग्राम मधून। पंकजा आणि धनंजय मुंडे आज गोपीनाथ गडावर एकत्र। मुंडे भगिनींचं धनंजय मुंडेंच्या घरीही जोरदार स्वागत। यंदा भाऊ विजयाची ओवाळणी बहिणीला देणार धनंजय मुंडेंचं आश्वासन। तर परळीमध्ये निश्चिंत झाल्याची पंकजा मुंडेंची भावना। परळीमध्ये प्रचारादरम्यान पंकजा मुंडेंकडनं बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत होळी सण साजरा। लेंगी महोत्सवातही घेतला सहभाग। कोल्हापूर आणि हातकणंगलेची उमेदवारी लवकरच जाहीर होईल। मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती। लोकसभा निवडणुकीमध्ये 45+ जागा येतील। कोल्हापुरात दोन्ही उमेदवार ताकदीनं निवडून येतील असा दावा। राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार देणार। प्रत्येक गावात बैठका घेऊन आढावा घेतला जाणार। मनोज जरांगेंची माहिती। रावेर लोकसभेच्या संदर्भात शरद पवार 27 आणि 28 मार्चला मुंबईत बैठक घेणार। एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत बैठक होणार, मात्र त्यांच्या घरातील उमेदवार नसेल। सूत्रांची माहिती। शरद पवार स्वतः शिक्कामोर्तब करणार। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा 27 मार्चला निकाल लागण्याची शक्यता। राणांच्या बाजूने निकाल लागल्यास भाजपकडनं उमेदवारी। सूत्रांची माहिती। काही नेत्यांच्या पीएनकडे 15 ते 20 हायवा आहेत। एवढा पैसा आला कुठून? रोहित पवारांचं नाव न घेता दत्ता भरणेंना टोला। तो नेता कोण, त्याची पीए कोण, तुम्ही शोध लावा असाही टोला। मराठा आरक्षणावर मार्ग निघावा हाच प्रयत्न। अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। लोकशाहीची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्य करावं। मनोज जरांगे यांना अशोक चव्हाण यांचं आवाहन। भंडारा गोंदिया लोकसभेसाठी माजी मंत्री परिणय फुके यांचा नकार। नाना पटोले प्रतिस्पर्धी म्हणून फुकेंचा निवडणूक लढण्यास नकार। भंडारा गोंदिया लोकसभेसाठी भाजपकडनं आघाडीवर होतं फुकेंचं नाव।